की पश्चिम महाराष्ट्रात आपण राजकारण पाहतो, जेव्हा विकासाचं राजकारण असते, मदतीचं राजकारण असते, तेव्हा सगळ्या पक्षाचे पुढारी एकत्र येऊन भांडतात. आपण वेगळे का भांडतो? तुम्ही लोकप्रतिनिधीला निवडून द्यायला आहे, कोणत्याही पक्षाचा असेल, विरोधातला असेल, त्यांनी येऊन बसावं की भाऊ हे आज झालं नाही, हे आपल्याला करावं लागते. खांद्याला खांदा लावून माझं कर्तव्य मी करण्यास तयार आहे, परंतु बाकीच्या गोष्टीमध्ये आपण डोक्यात अफवा, संभ्रम, खालच्या स्तराची भाषा, ही अशोभनीय भाषा या मतदारसंघाला न आवडणारी भाषा आहे, न आवडणारी भाषा आहे. म्हणून कोणी विचलित होण्याचं कारण नाही आहे. कोणी मला शिव्या देत असेल, खालच्या दर्जात बोलत असेल, काही दखल घेण्याचं कारण नाही आहे. आज मी पुन्हा शेवटचं सांगतोय, कोणी दखल घ्यायची नाही. मला शिव्या देत आहेत, देऊ द्या. मला काही खालच्या स्तरावर लिहित आहेत, लिहू द्या. एक कार्यकर्त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे, खालच्या पातळीवर कोणीही त्याला उत्तर द्यायचं नाही. खालच्या पातळीवर जायचंच नाही. तुमच्याकडे पॉझिटिव्ह टाक की हा मतदारसंघ भाई के.आर. पाटील यांच्यापासून तर आजच्या क्षणापर्यंत जे आमदार झाले त्यांनी खालच्या पातळीचं राजकारण कधीच केलं नाही. पण या 1.5-1 वर्षामध्ये मी पाहतोय की पातळी सोडून काय माझ्याबद्दल बोलतायत, मी ॲक्सेप्ट करतो. मला आनंद आहे की माझ्यावर अशा पद्धतीने टीका होतात. मी कसा आहे पुऱ्या मतदारसंघाला माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे. आणि माझ्या आई वडिलाचे माझ्यावर संस्कार आहेत. माझ्या आई वडिलांनी एकच शिकवलेलं आहे, गोरगरिबांच्या तोंडातला घास आयुष्यातही हिरावून घेता कामा नये. आई वडिलांचे संस्कार असतात आणि त्यामुळे मला खूप ऑपॉर्च्युनिटी होत्या. जिगाव प्रकल्प असेल, हे असेल, ते असेल, कोट्यावधी रुपये कमावू शकलो असतो. पण प्रत्येक शेतकऱ्याने, एकाही शेतकऱ्यानं म्हणा की आमदार कुठेनी 1 रुपया सुद्धा कोट्यावधी रुपये आणून दिला, 1 रुपया सध्या त्याचा दागिनदार आहे. मग पीक विमा काय घेऊन बसले तुम्ही? गोरगरिबांच्या तोंडातला घास खाणारा हा श्रीराम कुटे गुरुजींचा पोरगा नाही, एवढं ध्यानात ठेवायचं. आणि म्हणून आपण विश्वासानं काम करतो, इमानदारीने काम करतो, प्रामाणिकतेनं काम करतो. त्यामुळे कोणालाही उत्तर देण्याची गरजच नाही. उत्तरदायित्व कोणासोबत लागतं? जनतेसोबत. आणि जनतेला माहिती आहे त्यांचा आमदार कसा आहे आणि काय आहे. त्यामुळे फालतू लोकांना उत्तर देण्याचा मला आवश्यकता वाटत नाही. आणि कोणत्याही